हाय गाईज, कशा सर्व मस्त मजेत ना. आज मी मलकापूरला आलो आहे. कराड शहरामध्येच आहे. तर आज मी या ब्लॉगमध्ये मसाला वगैरे बनवतो ना, चटणी वगैरे असं काय, तर इथं चांगल्या पद्धतीने बनवतात. मोठं असं उद्योगच आहे. यामिनी उद्योग समूह व यामिनी फूड प्रोसेसिंग म्हणून असं नाव आहे बघा. मला दाखवतो बघा इथं. बघा, खूप चांगल्या पद्धतीने ही लोक इकडे म्हणजे हे करतात. तुम्हाला कोणाला व्हिजिट करा असेल तर इकडे येऊ शकतात. चांगले डाळी म्हणजे चांगल्या भरडून देतात, चांगले बनवतात. हे बघा, हे त्यांचा उद्योग आहे पूर्ण हा. हे बघा, यामिनी फ्लोअर मिल व मिरची कांडप लघु उद्योग आहे, नाही का. खूप मोठ्या प्रमाणात आहे. याच्यात तुम्ही हे बघशीला ना, त्यांच्या मशिनी बघा, मशिनीमध्ये तुम्हाला ऐकायला खूप मोठ्या प्रमाणात लोक हे करतात. त्यांचा स्वतःचा उद्योग करतात. छान आहे. हा त्यांचा पूर्ण परिसर आहे. हे बघा, बाजूला त्यांची शेती वगैरे पण आहे. मला दाखवतो तुम्ही. तुमचा पूर्ण मोठा असा पूर्ण उद्योगच आहे. पूर्ण असं आपली कंपनी कसं असते त्या पद्धतीचं त्यांचं आहे. बघा, खूप छान आहे. बघा, चटणी विभाग लिहिलं बघा नाव. चटणी विभाग नाव लिहिलं बघा, खूप छान आहे. आणि हा जो बाजूला जो गाळा आहे ना, त्यांची कंपनी टाईपच आहे. बघा, हा जो गाळा आहे ना, हा आपला तेलाचा गाणा आहे. इथं शेंगदाण्याचं तेल काढतात. हे बघा, तर शेंगदाण्याचं तेल काढतात. आणि शेंगदाण्याचा जो फोलपाट असतो ना, फोलपाट ते बघा हे साईडला काढतात. हे जनावरांना खायला जातात. जनावरांना म्हणजे म्हशीला किंवा बकऱ्यांना वगैरे. मग ती लोकं चांगल्या पद्धतीने आपल्याला मग दूध वगैरे देतात मोठ्या प्रमाणात. हे बघा, हे सगळं बघा त्यांचे ते हे निघाले. हे सगळं ती लोकं तिकडे त्या लोकांना देतात, शेतकऱ्याला देतात. शेतकऱ्याला विकतात, की देतात काय ते करतात. ह्याचा यूज त्यांना दूध वगैरे भेटतं, मोठ्या प्रमाणात होतं. आणि इथं असं तेल पण काढतात बघा. तेल पण तुम्ही बघशिलानंतर शुद्ध तेल आहे. ही मशीन आहे, ह्या मशीनने तेल काढतात तुम्ही. आहे का, किती छान आहे बघा. म्हणजे खूप काय इथं म्हणजे घेण्यासारखं आहे बघा. हे बघा, आहे का, देवपूजेच्या आरतीसाठी लागणारे दूध, तेल व खाण्यासाठी व जेवणासाठी लागणारे शुद्ध व घट्ट घाण्यावरील शेंग तेल मिळेल. सगळं एकदम मोठ्या प्रमाणात भेटतं. तुम्ही या, नक्कीच इथे व्हिजिट करा. खूप काय तुम्हाला भेटेल. बघा, इथे पण इथं चण्याची डाळ वगैरे भरडतात. हे बघा, चण्याची डाळ वगैरे इथे भरडतात. हे बघा, आता जस्ट मी चण्याची डाळ पण भरडली इकडे येऊ. आम्ही कुठे पण काय घ्यायचं म्हणलं, काय दळायचं म्हणलं, मसाला बनवायचं म्हणलं, इथं देतो आम्ही. आणि खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे कुठून माणसं इकडे मसाला बनवण्यासाठी येतात. हे बघा, इथं वेगवेगळं अजून इथं पण काही ना काहीतरी बनत असतं बघा. सगळं पिठाचं जागे गिरणी टाईप होतं सगळं. भगवान इथं बघशीला, हे राईस मिल आहे बघा. यामिनी उद्योग समूह राईस मिल आहे ही. इथं राईस हे करतात बघा. किती मोठे आहे बघा. काही बघा किती मोठं आहे बघा. आणि हे बघा, ही पोल्ट्री. हे बघा, कोंबड्या आहेत नाहीत. हे बघा, ही पोल्ट्री पण बनवली इकडे. म्हणजे इथं खूप आमच्या इथं असं खूप काय आहे बघण्यासारखं आहे. काय घेण्यासारखं पण इथनं. तुम्ही या, तुम्हाला काय घ्यायचं असेल व्हिजिट करा इकडे. खूप छान आहे. हे बघा, हे सगळ्या मोठमोठ्या मिल्स आहेत बघा. हे बघा, भात कांडप विभाग. इथं भात वगैरे कांडप करतात. बाहेर तांदूळ बिंदूळ आणलं, इथं सगळं हे करायचं. सगळं कांडून घ्यायचा सगळा भात. मग तो आपल्याला यूज होतो. तो नंतर आपण घेऊन जाऊ शकतो इकडनं. त्यांचा काय असेल तो रेट आपण त्यांना फायनल करून देऊ शकतो. हे बघा, किती छान आहे बघा. बघा, बाजूला शेती सगळं आहे.
सगळे त्या लोकांचे हे लोक इथले मेन हे गाववालेच आहे, यांचं सगळं आहे. हे बघा किती सुंदर आहे बघा. इथून असा हायवे टचच आहे, हा हायवेच्या समोरचा हा असा हायवेच आहे. या हायवेला टचच आपल्या त्यांचं हे. पण घर बघशील तर घरी ह्या उजव्या साईडला घर आहे त्यांचं बघा. इथं घर आहे. तर इथं तुम्ही आलात ते इथे कराडमध्ये तर कुणाला विचारलं इकडे जायचं आपल्या मलकापूरला यामिनी उद्योग समूह कुठे काय वगैरे सांगतील तुम्हाला. इकडं तुम्ही येऊ शकता. असं सीन बघा खूप छान प्रमाणात आहे. तुम्हाला यायचं आहे तर तुम्ही व्हिजिट करा, माझा व्हिडिओ बघा आणि तुम्ही डायरेक्ट मलकापूरला इथं कुणाला विचारू शकतात काय करायचं असेल तर. म्हणजे इथल्या माणसांसाठी मी बोललो कराडसाठी करतोय, कारण आपल्या लांबची तर माणसं येऊ शकत नाही. तुला काय घ्यायचं असेल तर, पुढेला काही करा असेल काय घ्यायचं असेल मसाला वगैरे काय भरडायचं असेल काय तर तुम्ही इकडे येऊ शकतात. चांगले मसाला पण बनवतात, सगळ्या गोष्टी करतात. असं आहे. चला मग मी आता स्टॉप करतो माझा व्हिडिओ. परत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर मला लाईक अँड सबस्क्राईब करा. मला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि कमेंट्स करा आणि खरंच मला सपोर्ट करा. ओके बाय, थँक्यू.